सनी पाटील सरांना मात्र आपण सन्मानित करीत आहोत. सनीला माफ करा. नक्कीच सनी, या रखरखत्या उन्हात आपल्या नावाप्रमाणे एक साजेशी कामगिरी करण्यात मात्र तू यशस्वी झालात. संघ जरूर पराभूत झाला असेल, परंतु नक्कीच आयोजक देखील आपल्या सर्वच संघांना खूप चांगलं मोटिवेट करत असताना सामनावरच एक आकर्षक जर्सी मात्र नक्कीच सनी परिधान करेल. आणि त्याचबरोबर विजेत्या संघातून तुषार शिर्के ठरतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू तुषार. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. असे सामने आपण फार कमी वेळा पाहतो आणि नक्कीच एक पैसा वसूल मॅच असं मागील लढतीचं आपण नक्कीच त्याचं वर्णन करू शकतो. 6 धावांचा बचाव शेवटच्या षटकामध्ये तुषार शिंदेने केला. त्याला मिळते सामनावीराचा पुरस्कार, आयोजकांकडून देण्यात येणारे आकर्षक जर्सी. नक्कीच. आणि त्याच बरोबरीने एक आकर्षक मॅन ऑफ द मॅच ची एक क्रिस्टल ट्रॉफी सुनील सरांच्या माध्यमातून मात्र मागचा मॅचचा हिरो तुषारला मात्र सन्मानित करण्यात येते. वेल डन तुषार, यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स विथ वन ऑफ द स्वीट. त्याचबरोबरीने अजून पारितोषिकांची खैरात मात्र तुषारवर केली जाते. एक आकर्षक कॅप, टी शर्ट आणि त्याच बरोबरीने एक आकर्षक ट्रॉफी देखील तुषारला देण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच येणारे सर्वच खेळाडू या बक्षिसांची वाट पाहत असणार. सामन्याला होते सुरुवात. आपण वळूयात तुषार सरांकडे. धन्यवाद. चला, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युनायटेड युथ क्लब आयोजित लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा व्हीके ट्रॉफी 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालाय. तीन बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा फटकावरती 7. पुढचा बॉल स्विच घेण्याचा प्रयत्न. इथे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात कुठल्या प्रकारचा विकेट नसणार आहे. या आयोजकांच्या माध्यमातून सर्वप्रथम सूचना ही सकाळच्या सत्रातच पुरवली गेली. आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर तिसरा मॅच यंगस्टर आणि त्यांच्या पक्षात थंडर स्ट्रायकर्स या दोन टीमच्या माध्यमातून धावसंख्या फटकावरती 8. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर या पुढचा बॉल आणि पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर संकेत तयार. त्यावेळेला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केला जातो. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. या एक धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफटकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. प्रमोदजी कांबळे आपण देखील यायचंय मुख्य व्यासपीठाच्या समोर. प्रमोद कांबळे, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेचच आपण इथे मुख्य व्यासपीठावरती यायचंय. एवढा खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू होता. अगदी टोक रशियन यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यॉर्कर लेनची लाईन मैदानाच्या आतमध्ये पूर्वी एक धाव प्राप्त केली जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस चांगली सुरुवात. 9 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. किंमत एक डीजे ब्रेक आणि पुढे एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. येस, 1 मिनिट जे दाखवतोय. 10 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना यंगस्टर्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. यंगस्टर प्रमाणे कामगिरी करावी लागेल. 50च्या पलीकडे धावा त्या मॅच मध्ये बनवाव्याच लागतील. चला शेड्यूल नुसार मॅचेस कंप्लीट करायचे. फिल्डिंग करा टीम. अर्थातच थंडर स्ट्रायकर जास्तचा वेळ खर्च होणार नाही याची दखल घ्या. पहिल्यांदा उसळी घेणारा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. कट केले बॉल अगदी क्षेत्ररक्षक आता शॉर्ट थर्डमॅनच्या गलीला पोहोचलेत. बॉलला कॅरी करतील. फेकी होईल तत्पूर्वी इथे मैदानाच्या आतमध्ये एकदा प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून आता टीमची टोटल धाव फटकावरचा पोस्ट स्कोर कार्ड वरती 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन कौतुक करावं तितकं कमीच. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रहार करायचा प्रयत्न होता. बाट्याने बॉलचा संपर्क नाही आहे. सरळ जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये खेळली जाईल. मालवणी कोलीवाडाचं एक गाव आणि मालवणी कोलीवाडाचं एक सुंदर असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य मैदान. आज मुंबई सारख्या परिसरामध्ये आहोत आणि मुंबई सारख्या परिसरामध्ये अगदी अशा प्रकारची मैदान आता कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला जर पाहिजे खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. तिकडे चांगली फिल्डिंग केलेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावीच्या माध्यमातून संघात धावसंख्येत आफ्रिका पोहोचते स्कोर कार्डवरती 13 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. कैलासवासी विकास अप्पा कदम व कैलासवासी विजेंद्र दादा यांच्या स्मरणार्थ पाहिले गेले तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर देत आहोत. ऑन साईडला खेळला गेला दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि रनिंग मध्ये विकेट चुकली. फलंदाज OUT आउट. पहिला धक्का यंगस्टर्स या टीमला. विकेटचं पतन. फलंदाज बा. थँक्यू डिसे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुठेतरी चुकीचा कॉल दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याच कारण मैदानाच्या आतमध्ये तिथे विकेट जात असताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण दुसरं प्रगतीवर पाहू शकतायत. चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 4 धावा फटकावरती लागल्या आहेत. 14 धावा. स्विच हिट घेण्याचा प्रयत्न. कॅप शोधलाय आणि अगदी कॅप मधून बॉल सरळ निघून जाईल. टीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये आल्या. महत्वपूर्ण क्षणाला धावसंख्या फटकावरती 18 झाले. स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. नाही जमलं. मैदानाच्या आतमध्ये पुरताच 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम यंगस्टर्स या संघाच्या धावसंख्येत फटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा फटकावरती लागले गेले. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. घेऊन एक छोटासा डीजे ब्रेक. प्रेक्षक कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. VK ट्रॉफी 2026चा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम
थँक्यू टू से वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, सर्व आयोजक या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या परिसरातील काही खेळाडू उपस्थित झाले असतील, आगरी कोळी बांधव, ग्रामस्थ, त्या सर्व कोळी बांधवांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटकांचा नुकताच खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 18 लागले एकड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच बॉल ऑफसाईडला खूप चांगला फटका पाहायला पडतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, डायरेक्ट हिट, आणि इथे पुन्हा एकदा चुकीचा कॉल. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2. धावचीतच्या माध्यमातून 2 धक्के लागलेत बॅटिंग करणारी टीम यंगस्टर्स या संघाला. विकेट डाऊन, फलंदाज बाद. आता मैदानाच्या आतमध्ये अगदी ते पाहिजे नवीन फलंदाज दाखल झालेत. अनुप यांना आपण बघतायत, पण ते टीमला एक चांगला ड्रेक स्कोट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विरलजी अमोल जोशी यांचं कौतुक करावं कमीच. या स्पर्धेमध्ये लागणारा जो काही खर्च असेल तो विरलजी जोशी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यांचे देखील विशेष आभार. मात्र दुबई, परंतु क्रिकेटवरती नितांत प्रेम, या गावावरती नितांत प्रेम हे सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, आणि त्याच कारणाचं विरलजी जोशी आपले आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण बघताय, तिसरा आणि तिसऱ्या षटकात आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेल्यात. आकर्षित करणार भव्य दिव्य बॅट्समॅन देखील आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. व्हीआयपी डाईल्स प्रेक्षकांना बसण्याकरिता अगदी या मैदानाच्या चहू बाजूला झाडांची सावली, त्यामध्ये एक स्टँड देखील पाहायला मिळतं. फुल टॉस आहे, ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये लागलाय बॅटिंग या टीमला आणखीन एक धक्का. विकेट डाऊन, फलंदाज बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना आता कुणाल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल शहा, चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. अपेक्षा फार मोठ्या आहेत त्यांना या टीम कडून. धावा फटकावरती लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती, अर्थातच 20 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. षटक क्रमांक तिसरा आपल्या प्रगतीपत्र पाहायला मिळते. पंचांचं कौतुक, आमची लाईव्हची टीम यांचंही कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे तीक्ष्ण नजर त्यांची जरूर पाहायला मिळाली. शॉट बॉल होता, ऑन साइडला टर्न करत असताना आउट ऑफ बॅटने मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, फेकी केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु इथे एकाच धावेवरती मैदानाच्या आतमध्ये सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती, गुणतालिकेवरती 21 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपत्र चालू असताना खूप चांगली फलंदाजी होते. बॉडी शरापासून थोडा दूर ठेवला गेला. कटरचा वापर पडल्यानंतर थोडासा का होईना बाहेर निघाला बॉल. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये, आलाय डॉट बॉल. गोलंदाज देखील जर पाहिले गेले तर जबरदस्त गोलंदाजी करतात. फलंदाजाला आतापर्यंत धावा बनवण्यामध्ये स्ट्रगल आणि संघर्ष करावा लागतो. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, चांगली फिल्डिंग, फेकी खराब. त्याचं तात्पर्य मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती भेटली धावा 2. अशा रीती मैदानाच्या आतमध्ये
या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या फडकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम यंगस्टर्स या संघाच्या धावसंख्या फडकावरती 23 धावा घेऊन एक सुमधुर संगीत झालं ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा ऐकूया डीजे डिक्स जॉकीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फडकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 23च्या घरामध्ये 23. आज टेनिस बॉल क्रिकेटला फार सुखीचे दिवस लाभले गेलेत. जसा ISPL चा फॉर्मॅट आला आणि त्यानंतर खूप चांगलं क्रिकेट सातत्याने प्रत्येक खेळाडूने खेळलं गेलं आणि ISPL मधून निवड झालेले जे काही खेळाडू असतील त्यांना देखील जर पाहिलं गेलं तर एक रोजगार प्राप्त झाला. त्यामुळे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट हवेत राहिली, पाय देखील क्रीजमध्ये नाही राहिलेत आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का बॅटिंग कऱ्या टीमला. षटक क्रमांक झाली 4ला सुरुवात. पहिल्याच बॉलवरती हा एक मोठा धक्का. चार गडी बाद धावसंख्या फडकावरती 23 धावा 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. आपण षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाजा बघताय संकेतला, ज्याने पहिले षटक हाताळलं पॉवर प्लेचं, त्यामध्ये त्याने फक्त 10 धावा खर्च केला आणि त्यामध्ये षटक क्रमांक 4 मध्ये इन्व्हाइट करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त करून दिली गेली. ही खासियत राहिले स्पेशलिस्ट गोलंदाजामध्ये अगदी ओळख राहिले ती म्हणजे संकेतची आणि त्याने पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त केले. सुंदर वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून थंडीगार अगदी गुलाबी थंडी ज्याप्रमाणे म्हणतो तशी हवा मैदानाच्या आतमध्ये वाहत असताना पंच देखील मजेशीर या मॅच मध्ये पंचांची भूमिका अदा करत असताना यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फलंदाज बाद त्रिपळाची लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संकेतच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. 5 गडी बाद धावसंख्या फडकावरती पाहायला मिळते 23च्या घरामध्ये. थोडस नाजूक परिस्थितीमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर यंगस्टर बी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, आता हॅट्रिकची संधी गोलंदाज संकेतला चालून आले. पुढचा बॉल खरा बॉल लेग स्टिक
अगदी लेगस्टिकच्या वरून सरळ चेंडू निघून जाईल. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली तर असं वाटतं की लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल निघणारा पाहायला मिळतोय, परंतु इथे ग्रेट बॉलिंग वर्क बाय संकेत. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता, अगदी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि तिकडे बॉलला पाठवलं गेलंय सीमारेच्या पलीकडे. लेट पण थेट चौकार आलाय या डावमध्ये 4 धावा. चौकार आल्या, चौकाराच्या माध्यमातून 27 धावा फडकावरती इन फ्रंट ऑफ द विकेट पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल अगदी कटरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. एक धावीच्या माध्यमातून संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 28च्या घरामध्ये. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा पृथ्वीकडे पाहायला मिळते. पुढे खेळण्याचा प्रयत्न सरसवला गेला, बॉल ऑन साईडला निघून जाईल. लॉंगवॉच क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचले, एकदा प्राप्त केला. दुसऱ्या प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. चांगली फेकी पाकअप पडले तत्पूर्वी 2 धावा सहज आणि सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या एकच धाव असेल, पण त्यांनी इशारा केलाय की 1 रन शॉट आपल्या जरूर पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर 29 धावा फडकावरती लागल्या गेल्यात. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4चा खेळ पुरेपूर कम्प्लीट झालाय. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा फडकावरती लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर टीम यंगस्टर संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. केवळ एक छोटसा सुमधुर संगीत. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू डीजे. चला चला, फिल्डिंग सेटअप करा, फिल्डिंग सेटअप करा. लक्षात ठेवा फिल्डिंग सेटअप करा. मला वाटतं 5-5 ओव्हरचे मॅचेस खेळवतोय ना, त्यानंतर आपल्याला डायरेक्टली 3-3 ओव्हरचे मॅचेस खेळावं लागतील, कारण की भरपूर उशीर होतोय आणि त्याच कारणाचं कुठेतरी वेळेची दिरंगाई करा प्लीज. गिव्ह मी रिस्पेक्ट. लवकरात लवकर आपल्या मॅचेस कम्प्लीट करायचे. भरपूर टाइम वेस्ट होतो. एक एक डावासाठी जर पाहिले गेले तर 25 मिनिटं शेवट असतात, परंतु इथे 35हून अधिक मिनिटं खर्च होतात एक एक डावासाठी. ही कुठेतरी खंत या मॅच मध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आपला पाहायला मिळतो आयुषला आता अनुभव त्याचा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. कमालीची गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे जर पाहिले गेलं तर धावा फडकावरती 24 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त 29 धावा या मात्र धावफडकावरती लागल्या गेल्यात. चला, UIC सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स दोन्ही टीमचे चला, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस साठी पोहोचा. UIC सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स प्लीज रिपोर्टिंग टॉस बॉक्स. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला आणि पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक धावीच्या माध्यमातून संघात फडका जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि त्याच सोडून दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये धावा फडकावरती लागल्या गेल्या 3च्या घरामध्ये. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. हळूहळू जर पाहिले गेले तर या मालवणी कोलीवाडा गावातील अगदी प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित होत असताना जर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलेंचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षकात लॉंगच्या वेगाने बॉलपर्यंत पोहोचले, एक सिंगल प्राप्त केलाय. फेकी केली जाते अचूक दिशेला, परंतु खराब फेकी पाहायला मिळाली. तत्पूर्वी या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 32च्या घरामध्ये 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेत. आणि आकाश या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ॲज अ बॅटर्सची भूमिका फार महत्वाची राहिली गेली. या पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपला पाहायला मिळतात. अर्थात आकाश 4 बॉलमध्ये आतापर्यंत
7 धावा आकाशच्याही बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. चांगला बॉल आहे, क्लीन बोल्ट, दांडी गुल, यश उद्ध्वस्त, फलंदाज बा. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर आता दिलीप नवीन बॅटर रेडी झालेत. धावसंख्या फटकावरती 32. पहिल्याच बॉल आवडला, लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर राहतोय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. एक या धावसंख्येच्या माध्यमातून संघ धावसंख्या फडगाव जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 33च्या घरामध्ये. युवायसी सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग. त्यामुळे पडल्यानंतर शरीरविधी मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तत्पूर्वी बोलती मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली जाते. त्या एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या फडकाव जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 34च्या घरामध्ये. येस, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा, थोडस धावत क्विक फास्ट. एक बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा फटकावरती लागल्या 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या कंप्लीट झाला. गणेश स्ट्राईक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 बॉलचा सामना त्याने केलाय आणि 4 धावा आतापर्यंत बॅटमधून पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 5 मध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3. या पुढचा बॉल पुन्हा एकदा वरती बॉल होती आयुष. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला, खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफचे बॉल पर्यंत पोहोचतील, फेकी होईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात ऑन द क्रीज. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 36च्या घरामध्ये. 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावात इथून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. युआयसी सिनियर आणि प्रकाश स्पोर्ट्स तर दोन टीमचे कॅप्टन यायचंय. युआयसी सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स तर दोन टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचंय. जागा खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, बॅट फिरवली घरी, परंतु इथे बराच बाहेर राहिला बॉल आणि पंचांचा इशारा वाईट बॉल सुद्धा आलेला आहे. अवंतर धाव आले. अवंतर धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते, अर्थातच 37च्या आकड्यावरती 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत.
विरालजी जोशी यांचे कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण स्पर्धेचा खर्च नेहमीच ते उचलत असतात. फटका हवेत खेळलाय इस्लामिक स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्र, वन बाउन्स ओव्हर 0. 4 धावेसाठी हा दर्जेदार धम्माकेदार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, चौकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 41 धावा, 41. शेवटचा आता 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार आयुष. याही वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल चांगला ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला आणि त्यांना बीट करत असताना बॉल वेगाने निघून जाईल. सीमा रेषा पार. 4 धावेसाठी शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम यंगस्टर्स या संघाच्या धावसंख्येत फडकावर जाऊन पोहोचते. 45 धावा, 46 धावा करायचे टीम थंडर स्ट्रायकर्स. चला टॉससाठी या युएससी सिनियर्स आणि प्रकाश स्पोर्ट्स सन्माननीय मितेशजी सिंग साहेब उपस्थित आहेत आणि मी विनंती करतो मितेशजी सिंग साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या पुढचा मॅचचा टॉस करायचा आहे. चला थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युनायटेड युथ क्लब आयोजित लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा व्हीके ट्रॉफी 2026 कैलासवासी विकासजी अप्पा कदम, कैलासवासी विजेंद्र दादा यांच्या नेतृत्वाखाली अगदी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरं तर व्हीके ट्रॉफीचं आयोजन आणि लगातारचं 3रं वर्ष या स्पर्धेचं खास करून प्रत्येकांचा प्रतिसाद, खेळाडू असेल, कॉमेंटेटर असेल, अंपायर असेल, आमची लाईव्हची टीम असेल, स्कोरर असेल आणि संपूर्ण अगदी या परिसरातील खेळाडू यांचा चांगला प्रतिसाद लाभला आणि त्याच करायचं या स्पर्धेचं दरवर्षीप्रमाणे याही वर्ष नियोजन आपण बघत आहोत. 3रा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. 2 टीमच्या माध्यमातून यंगस्टर्सने प्रथम बॅटिंग करीत धाव बनवलं. धाव फडकावरती 45. आता 46 धावांचं चढवत असताना यंगस्टर्स टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता थंडर स्ट्रायकरच्या टीमला करायचे 46 धावा. चला आघाडी पाठवून द्या. चला आघाडीच्या बॅटर लगेच पाठवायचे आहेत. थंडर स्ट्रायकरच्या टीमला विनंती करतो आघाडीचे बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 1 वाजलाय. अजूनही तुम्ही मला वाटते 3रं मॅच सुरू आहे. 3 मॅच सुरूला 3 तास जर गेले
तर 4-4.5 होतील आणि त्यानंतर देखील आपल्याला अगदी 6 मॅचेस कंप्लीट करायच्या, बऱ्याच मॅचेस पेंडिंग आहेत, परंतु आता लवकर क्रिकेट होईल याची दखल तर आपण घ्या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व मालवणी कोलीवाडा ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल ऑफस्टिकचा बाहेरचा बॉल होता. काय फटका खेळलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल वेगाने प्रस्थान झालाय 4 धावेंसाठी. चौकार असेल का? यस, फिट फॉर अंपायर डिसिजन आणि पंचांचा इशारा आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिले गेले तर पहिल्याच बॉल आणि पहिल्या बॉल ते चौकार वसूल केलाय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली. सुरुवात ती झाली धडाक्यात आणि धावांचा पाठलाग करायचा आहे 46. आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच सागर आणि जितू दाखल होत असताना सागरच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. मल्लस्कोप खेळण्याचा प्रयत्न, मागे धावा एक्स्ट्रा मिळणार नाहीयेत, फक्त इथे 2 धावा डिक्लेअर स्वरूपात मिळतील, परंतु त्या देखील बेनिफिट देऊन जातील. कारण की सुरुवात नेहमी जर मोठ्या धावसंख्येने करायची असेल तर त्यासाठी तुमचा संघर्ष आणि नियमिततेचा खेळ हा मात्र हवाय. आणि त्याच खेळाला आता जोगरत असताना खूप चांगली फलंदाजी. लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेला प्रत्येकाने जर पाहिले गेले तर प्रेम दिले. आमचे प्रेक्षक असू द्यात, खेळाडू असू द्यात, मान्यवर असू द्यात. स्विच घेण्याचा प्रयत्न, काय फटका खेळलाय, वा. इम्प्रोवायझिंग क्रिकेटमध्ये आता अशाच नवनवीन फटक्यांची गरज आहे आणि तो इम्प्रोवायझिंग फटका आला. स्विच हिट, प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण, प्रेशर आता दिसून आले. चौकार.
थँक्यू डिझे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आता धुवाधार बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा स्विच घेण्याचा प्रयत्न. पीठ तिथे आउट झालंय. पाठीने बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक पहिला ऋतिक या गोलंदाजाला आपण बघताय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 10 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या आहे. सागरच्या बॅटमधून अगदी 2 चौकार पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण क्षणाला या महत्वपूर्ण फटकेबाजी हवेचा वेग अगदा लेफ्टी बॅटरला देखील आहे बेनिफिट. या मैदानावरती रायटी बॅटरला देखील आहे. म्हणजेच काय तर डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला आणि उजव्या शैलीच्या फलंदाजाला देखील बेनिफिट या मैदानावरती चहू बाजूने जरूर पाहायला मिळते. परंतु पॉवर प्लेचे षटक आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्यांदा खाली राहिला बॉल. उसळी नाही घेतली या बॉलने आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं पाहायला मिळते आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा फटकावरती लागलाय. टार्गेट सेट आहे 46 धाब्यांचं. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग टॅग वरती बॉल तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. परंतु जाग्यावर नच बलिये ज्याप्रमाणे म्हटलं जातं जाग्यावर खेळलं जाते. नाचवलं गेलं फलंदाजाला. अगदी आपल्या बोटातील जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज पाहायला मिळाले. अर्थातच ऋतिक पहिल्या 3 बॉलवरती महागा ठरला. परंतु त्यानंतरचे 3 बॅक वॉटर कम बॅक जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 10 बनल्यात. येणाऱ्या बॉल 24 बॉलमध्ये करायच्या 36 धावा. यावेळी एक सुमधुर संगीत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 10 बनल्यात. येणारा बॉल 24 बॉलमध्ये करायचे 36 धावा. आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सुखवीर सिंग या गोलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हा क्रिकेट असा खेळ आहे अनिश्चिततेने भरला खेळ आणि त्यामध्ये अनोळखी व्यक्तीची जिवलग करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अगदी खेळाडू कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे किंवा अथवा जर पाहिले गेले तर ते काही पाहिलं जात नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये असलेला कॅलिबर त्याच्यामध्ये असलेल्या क्रिकेटची गुणवत्ता ही मात्र प्रत्येक मैदानावरती पाहिली जाते. ज्या वेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु त्या ठिकाणी 2 धाव पाहायला मिळतील. डिक्लेरेशन झोन घोषांकित क्षेत्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं फायनल लीगच्या रिझनला. या 2 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये 12 रन्स ऑफ द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. सुंदर असं वातावरण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून थंडगार वातावरण. एवढ्या उन्हाच्या आता दिवस सुरू झालेत आणि या उन्हाच्या दिवसांमध्ये या मैदानावरती ज्या काय स्पर्धा होतील त्या मात्र व्यवस्थित पार होतील. नो डाऊट अबाउट इट. पुलेलेंचा बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर असे रक्षक आहेत. डीप मधून बॉलपर्यंत पोहोचतात. त्याबरोबर एक सिंगल येईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 13च्या घरामध्ये. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. सुखवीर या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. चला जास्तचा वेळ खर्च होणार नाहीये. लक्ष ठेवा पंच देखील आता वारंवार माहिती पोहोचवत असताना बॉलिंग टॅक वरती पुन्हा एकदा बॉल होती. स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळते अर्थातच सागर. कुटुंबाचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका तर हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत असताना बॉल थेट निघून जाईल सीमारेषे पार. दणदणीत चौकार. जणू काही चौकारच आता प्रत्येक बॉलवरती मारायचे ते सागरने ठरवले.
कारण की खूप चांगली बॅटिंग या डावमध्ये आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळतात. 17 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा चांगला कट केले. क्षेत्ररक्षक आहेत बीट करत असताना बॉल आता बाउंड्री लाईनच्या दिशेने जातो. पाहता क्षणाला 2 धावा प्राप्त केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. गुड रनिंग म्हणजे विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 3 धावा प्राप्त केल्या गेल्यात. त्या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड प्रति गुण तालिकेवरती अर्थातच भीतच्या घरामध्ये. खर तर क्रिकेट खेळता येते. क्रिकेटमध्ये फिटनेस फार महत्वाचा आपण सातत्याने पाहिलाय. प्रॅक्टिस देखील तितकी महत्वाची असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जेवढी प्रॅक्टिस कराल जेवढ्या स्पर्धा खेळाल तेवढा अनुभव आज सातत्याने पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उलटच बॉल होता परंतु सिंगल घेण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव प्राप्त केली जाईल. प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे धावा बनत आहेत. अजून काय पाहिजे तर धावाच पाहिजेत. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये थंडर स्पोर्ट्सच्या संघाला आपण पाहत आहोत. धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. 21च्या घरामध्ये लक्ष 46 आहे. हुक केले बॉलला. फटका इथे चांगला आहे आणि या बॉलला 6 धावेमध्ये बुक केलंय. बॉल सीमारेच्या पलीकडे फलंदाज सागरच्या बॅटमधून हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर षटकार आलाय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा धाफडकावरती लागल्या. 46 धावेचा पाठलाग करत असताना घेऊयात एक डीजे ब्रेक. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली. 27 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या आहेत. सागर जबरदस्त बॅटिंग करते. शिलीचे एक विस्फोटक फलंदाज आहेत. आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये आलेत. करीम यांना आपण पाहत आहोत. राईट ओव्हरवरती विकेटने पहिला बॉलवरती आक्रमण क्षेत्ररक्षक आहेत. कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं कदापि षटकार निघून जाईल परंतु हवेच्या विरुद्ध फटकेबाजी आपण या मैदानावरती करू शकतात. त्यासाठी आपली ताकद मनगटामध्ये असलेली जान ही मात्र दिसली नाहीये. करीम आले षटक क्रमांक 3 मध्ये. पहिल्याच बॉलवरती करमचं आक्रमण केलं होतं. करीमला इथे कमबॅक करून द्यावं लागेल. विकेट कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये आता राहावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विकेट नाही मिळाली. एक खंत बाळगली जाते मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या. स्ट्राईक होते बॅटर सागर. काय फटका खेळलाय वा. जेवढं कौतुक करावं तितकं कमी या फलंदाजाचं. सागरच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय आसमानी टोला. 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे. ऑफ सिक्सच्या बरोबर बाहेर शपथ झाला आणि फाईनल क्लिअर करत असताना या बॉलला पाठवलंय 6 धाब्यांसाठी. सागरच्या बॅटमधून आणखी एक षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धाफडकावरती 34 धावा 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 12 धावेचं समीकरण इथे फटका पुन्हा एक धावेत खेळलाय आणि याही बॉलला मैदानाच्या अगदी पलीकडे पाठवलंय. पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावेंसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार.
थँक्यू डिझे, वेलकम बॅक. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ताबडतोड जशा तसं प्रत्युत्तर, ठोस्यास ठोसा, टीट फॉर टॅट. आणि खरं तर याच फलंदाजी गरज होती. आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहत आहोत. 2 षटकार 6 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय. आणखीन एक वाईट बॉल आलाय. खराब गोलंदाजी या षटकामध्ये सुरू आहे. धावा फटकावर जर पाहिलं तर 39 धावा फटकावरती लागल्या. आतापर्यंत सागरच्या बॅटमधून 33 धावा येत असताना दिसत आहेत. क्या बात आहे सागर, 11 बॉलमध्ये 33 धावा. दोन्ही आमचे स्कोरर चांगले आहेत. एका बाजूला डिजिटल आहे, दुसऱ्या बाजूला मॅन्युअल आहेत. आणि दोन्ही स्कोररचं कौतुक करावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल अगदी छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. भरपूर फाईट जॉर्कर चेंडू हाताळला गेला आणि त्याच कारणाने ते बीट केले फलंदाज सागरला. कमबॅक केल्या गोलंदाजाने षटक क्रमांक 3 मध्ये. करीनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. त्यामध्ये धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 39 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 7 धावेचं समीकरण ऑन साइडला. फटका चांगला आहे, खाली क्षेत्र आहे आणि बॉल झाला फरार. चेंडू सीमा रेषे पार. एका टप्प्याच्या साहाय्याने धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. थँक्यू डिझे. येणारे बॉल असतील आता मात्र इथून देखील जर पाहिले गेलं तर याही षटकातील एक आणि यानंतर जे 2 षटक म्हणजे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. ग्रेट बॅटिंग मिस्टर सागर. काय बॅटिंग करतोय, जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमामध्ये पडले आणि तशा पद्धतीची बॅटिंग जो मैदानाच्या आतमध्ये करतोय. ग्रेट बॅटिंग सागर. या षटकातील शेवटचा बॉल चॉप केल्या बॉलला कॅप शोधलाय. तिथे 2 धावा तर जरूर प्राप्त केल्या जातील. काय बॅटिंग करतोय, चहू बाजूने फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. या 2 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 45च्या घरामध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 45 धावफटकावरती लागल्या गेल्यात. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहे फक्त 1 धाव. घेऊयात एक सुमधुर संगीत. थँक्यू. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 1 धावेचं समीकरण. षटक क्रमांक 4 ला झाली आहे सुरुवात. कोर्टबॅचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि इथे मॅच जिंकली आहे. टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच थंडर स्ट्रायकर्स. अभिनंदन टीम थंडर स्ट्रायकर्स. ग्रेट बॅटिंग बाय सागर आणि त्याच्या सोबतीला जितूला आपण बघितलं. ग्रेट बॅटिंग टीम वर्क पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव इथे मॅच जिंकली आहे टीम थंडर स्ट्रायकर्स. थँक्यू डिझे. थँक्यू डिझे. चला, पराभूत झालेल्या संघाचा मॅन मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. त्याने 2 चौकार खेळले, सिंगल डबल असल्याने 16 धावा बनवलेत. अनुप आपण यायचा सर्वप्रथम मॅन मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.
चला पराभूत झालेला संघ अनुप आपण यायचं सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, कारण की अनुपने 7 बॉल 14 धावा केल्यात आणि त्याच कारणाचं त्याला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या अनुप प्लीज कम ऑन स्टेज. चला सर्वांनी पाहुणे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आणि विजयी झालेले संघ नो डाऊट अबाउट इट, ज्याने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली, सागर ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या सागर आपण देखील या आणि पराभूत संघाचा देखील कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित झालाय. लाईव्हच्या माध्यमात जे प्रेक्षक वर्ग उपस्थित झाले असेल त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आपण पाहतायत एक जर्देदार क्रिकेटची स्पर्धा VK ट्रॉफी 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस आणि संडे फंडेचं क्रिकेट, वन डे फिनिश ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला चला मॅचला सुरुवात करा मित्रांनो प्लीज. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना एका बाजूला भूषण आणि प्रशांत हे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना वन साइड हिरो, आता अशी कामगिरी त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. विरलजी जोशी यांना आपण बघतायत, एक डॅशिंग अँड डायनेमिक पर्सनॅलिटी. वेलकम, आपलं देखील स्वागत. यांच्या माध्यमातून असे कमी प्रमाणात पाहायला मिळतात. त्यांनी सांगितले की दरवर्षी स्पर्धा होईल आणि या स्पर्धेमध्ये जो काही खर्च होईल तुम्ही वन साइड एकटाच सर्व काही खर्च त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. त्याचे देखील विशेषतः आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. चला मंगेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण लुझर मॅचचा सर्वप्रथम मॅन मॅचचा पुरस्कार देणार आहोत. लुझर मॅचचा पुरस्कार ही मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते वन साइड त्या स्पोर्ट्स शॉप मधून. ही जो आपला टी शर्ट पाहायला मिळते त्या संपूर्ण टी शर्ट त्यांच्याच शॉप मधून आपल्याला जरूर पाहायला मिळते. कलरफुल आणि एक चांगल्या क्वालिटी देण्याची टी शर्ट, वेल प्लेड. तो हार्ड टफलक पुढच्या वेळेस नक्की आपण ट्राय करा, मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर विनिंग मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल. त्याच्या बॅट मधून जबरदस्त धावा आल्यात. या सागर आपण ठरला आहात मॅन ऑफ द मॅच. सागर जोशी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. चला आपण धीरज यांच्या शुभ हस्तामध्ये देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जबरदस्त कामगिरी, चौका षटकारांची आतिषबाजी या फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, चौफेर फटकेबाजी. चला सर्वप्रथम देणार आहोत या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते, कलरफुल आणि एक चांगल्या दर्जाची टी शर्ट. त्यानंतर VK ट्रॉफी यांच्या माध्यमातून एक जबरदस्त कॅप आपल्याला जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यानंतर एक लखलखची आणि चमचमती अगदी घरामध्ये शोभून दिसेल अशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. VK ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बघतात. वेल प्लेड आणि पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला जाऊयात, ऑनगोईंग मॅच सुरू होईल. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र भूषणजी राव. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच मागच्या सामन्यात आपण एक धडाकेबाज खेळी पाहिली. सामनावीर पुरस्कार विजेता खेळाडू ठरला सागर, त्याला आपण नुकताच पाहिलं आणि रखरखत्या उन्हात त्याची बॅट जणू काही तळपत होते.
प्रत्येक चेंडूवर त्याने हल्लाबोल केला आणि एका नियोजित वेळे आधीच मागचा सामना संपला. वळूयात आपण आजच्या या स्पर्धेच्या मुख्य चौथ्या फेरीच्या सामन्याकडे. UIC सिनियर्स हा संघ मात्र प्रथम फलंदाजी करीत असताना सलामीचे दोन बॅटर प्रशांत आणि त्याच्या दुसऱ्या एंडला भूषण हे दोन फलंदाज आपण नक्कीच पाहू शकता. पहिला चेंडूचा मारा जर आपण पाहिला तर नक्कीच फ्लाइटेड डिलिव्हरी होती ऑफस्टिकच्या बाहेर आणि वाईट चेंडू. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, ये जिंदगी खेल है, इसे खेळणं जरुरी है. आणि नक्कीच पानडोंगरी विभागा अंतर्गत खेळवली जाणारी स्पर्धा आतापर्यंत खूप चांगला असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच या विभागातून येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेट मधील एक उज्ज्वल तारा आपण नक्कीच पाहू शकतो. त्या दरम्यान मात्र दुसरा चेंडू बॅटची थोडीशी आउटसाइड एज, तिथे नंतर मात्र यष्टीरक्षक त्या चेंडूचा पाठलाग करत आहेत. पाठलाग करिस्तोवर चेंडू फेकेस्तोवर 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. बॅटच्या सहाय्याने आलेली दुहेरी धाव. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 3 अशी धावसंख्या ऑन दी बोर्ड पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगवर मात्र गोलंदाज महेश, जर्सी क्रमांक 10, मात्र प्रॉपर ऑप्टनचा मारा तिथे केला जातोय. नक्कीच बॅटरसाठी मात्र थोडस चॅलेंज दिलं जात आहे, कारण फ्लाईट चेंडू थोडासा कमी गतीचा चेंडू, परंतु एक हलगत टर्न या गोलंदाजाने या खेळपट्टीद्वारे प्राप्त केलाय. त्यामुळे नक्कीच हा फटका खेळण्यासाठी तुम्हाला भरपूर अशी ताकद लावावी लागणार आहे, पाहावं लागेल. या दरम्यान फुलटॉस चेंडू आणि त्याचा घेतला जातोय खरपूस समाचार. या सामन्यातील येतोय एक मोठा फटका. चेंडू होते सीमारेषा पार चौकार. बॅटर भूषणने काय फटका सजवलाय. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित झोन. या दरम्यान वेट अँड वॉच पद्धतीचं क्रिकेट. खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग देखील केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते 30 यार्ड सर्कलच्या बॉर्डरवर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. खूप चांगल्या पद्धतीने फील्ड देखील केलं गेलंय. मिळेल फक्त 1 धाव. या 1 धावानिशी मात्र धावसंख्येचा धावफलक ऑन दी बोर्ड 9. शेवटचा चेंडू असेल काय सुरेखरित्या फटका सजवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होते. जोरदार अपील झालाय, परंतु पंचांनी ते अपील फेटाळलंय. षटकाची होते समाप्ती. 10 धावसंख्या ऑन दी बोर्ड. प्रथम फलंदाजी करीत असताना UIC सिनियर्स. घेऊया शॉर्ट ब्रेक आणि देऊया संधी डीजे मास्टरला. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रानंतर मात्र अरबी समुद्राकडून पश्चिमेकडून पूर्वेला जाणारा वारा आता मात्र त्यानेही वेग धरलाय. खूप जबरदस्त असं वातावरण. नक्कीच आजूबाजूला चारी दिशेला जर आपण पाहिलं तर छानशी हिरवळ आणि त्याचबरोबरीने हिरवी झाडे आपण पाहत आहोत. आपण पाहतात
युनायटेड युथ क्लब आयोजित विके ट्रॉफी 2026 हे तिसरं पर्व आणि आजच्या दिवसातील मुख्य फेरीतील हा चौथा सामना. गोलंदाजीसाठी मात्र सचिन सज्ज झालाय. काय गॅप शोधलाय, सुईमधून धागा रोवावा तसा फटका शोधलाय. ते आउटफील्ड खूपच जलद होती. येतोय महत्वपूर्ण चौकार फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे, धन्यवाद. खूप चांगल्या क्लासिकल अंदाजात खेळल्यात. पुढचा चेंडू यावेळी मात्र सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे सजलेले होते त्यामुळे निर्धाव चेंडू येतोय डॉट बॉल. मागच्या चेंडूचा जर विचार केला खूप म्हणजे जणू काही कसोटी क्रिकेट मधील तो स्क्वेअर कटचा फटका होता की काय, इतका लाजवाब. या दरम्यान पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी म्हणजे चौकाराला प्रत्युत्तर दिलंय. वार पे पलटवार केलाय या गोलंदाजाने. गोलंदाज सचिन पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करत असताना फलंदाज प्रशांत. नंतरच्या दोन चेंडूवर मात्र कमबॅक केलाय सचिनने. नक्कीच क्रिकेटमध्ये धावा कशाही होत येणं महत्वाचं आहे. चौथा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. इथे मात्र नक्कीच 2 धावा मिळतील या स्पर्धेच्या नियमानुसार. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग पासून ते थर्ड गलीची जी सीमारेषा आहे म्हणजे 2 भगवे झेंडे आहेत त्याच्या मधोमध चेंडू गेल्यास केवळ 2 धावा मिळणार. नक्कीच त्या 2 धावा वसूल करीत असताना बॅटर भूषण जबरदस्त फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडूला हुक केलाय, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करतोय परंतु ही शर्यत जिंकतोय चेंडू. येत आहेत महत्वपूर्ण 4 धावा आणि या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. या दुसऱ्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक असेल. एक जबरदस्त असं आयोजन, लाख मोलाचं आयोजन मी म्हणेन. नक्कीच विपुलजी जोशी सरांचं मात्र एक मोलाचं योगदान राहिलं या स्पर्धेकरता. नक्कीच प्रत्येक सामनावीर पुरस्कार विजेत्या खेळाडूसाठी खूप चांगले आकर्षक पारितोषिके आहेत. आकर्षक ट्रॉफी, जर्सी, कॅप, खूप सारी बक्षिसे आहेत. शेवटचा चेंडू होता परंतु काय चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडू. या डॉट चेंडूची सांगता कारण धावसंख्या मात्र स्थगित 21 या धावसंख्येवर. घेऊया एक डीजे ब्रेक. गोलंदाज तुषार मसूरकर ऑन बॉलिंग मार्क. ते मात्र खराब चेंडू यष्ट्यांच्या थोड्याशा बाजूने जात असताना पंच इथे मात्र दंडित करतायत. येतोय वाईट बॉल. एक धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 2 षटक आणि 22 धावा. चला खेळत असताना कृपया करून डगआउट मधून आवाज नका देऊ. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र चेंडू वळवण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी करेस्तोवर 2 धावा इथे मात्र खूप जलद गतीने पूर्ण केल्या गेल्या आहेत. वेल बॅट. नक्कीच खूप चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. यानंतर लागली टॉस साठी रॉयल स्पोर्ट्स. त्यांच्या विपक्ष मिया 11
इनिंग्स ब्रेक्स नंतर लागलीच दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचंय. रॉयल स्पोर्ट्स वर्सेस मिया 11. यावेळी मात्र सन्मान दिलाय आणि क्रिकेटच्या भाषेतील सर्वात सुरक्षित झोन मध्ये हा फटका खेळून काढलाय. खुश करो आणि खुश रहो या पद्धतीचा फटका होता. एक धाव तिथे अंकित केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 25, 25 अशी धावसंख्या. बॅटर भूषण खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. यावेळी मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने खरंच गरज होती का? नक्कीच नाही. वाऱ्याच्या अपोजिट दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. आणि नक्कीच ऑन साइडला जर पाहिलं तर भरपूर मोठा गॅप भूषण यांना दिसत होता, परंतु खूप चांगल्या पद्धतीची पिचिंग गोलंदाज तुषार याचकडून आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू यावेळी मात्र काय जबरदस्त टोला आणलाय, पाहावं लागेल तिथे. खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. स्वीपर कव्हर रिझन मध्ये 2 धावा घ्यायला पाहिजे होत्या असा कॉल, परंतु तिथे केवळ 1 धाव. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप मध्ये करीत असताना धावसंख्या मात्र धावफलकावर 26. लॉस ऑफ 0 विकेट. तर सर्वोच्च भागीदारी मी म्हणेन या सामन्यातील, त्याचबरोबर या स्पर्धेतील खूप चांगली भागीदारी मी म्हणेन. ते मात्र 5वा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. तिथे कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू जलद गतीने, आउटफील्ड तेज आहे. कोण शर्यत जिंकेल, शर्तीचे प्रयत्न तिथे केले जात आहेत, परंतु चेंडू काही रोखू शकलेले नाहीयेत. आणि तिथे 4 धावा मात्र वसूल केल्या जात आहेत. बॅटर प्रशांतच्या बॅटमधून आलेला हा या सामन्यातील दुसरा चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरसावते. 30 या धावसंख्येवर अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त बॅटिंग. कोणताही षटकार पाहायला मिळालेला नाहीये, परंतु धावा ज्या पद्धतीने जमा केल्या दोन्ही बॅटर्सनी कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या फटक्यांची निवड त्यांनी केल्यात, गॅप शोधल्यात. शेवटचा चेंडू होता, सन्मान देण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न इथे चुकला जातोय. इथे डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती आणि UIC सिनियर संघ जाऊन पोहोचतोय केवळ 30 या धावसंख्येवर. घेऊया आपण एक शॉर्ट टीजर ब्रेक.
तेजसचा हा दुसरा चेंडू, यावेळी मात्र खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. 38 सर्कल मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला, त्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्या ऑन दी बोर्ड 35. नक्कीच वाऱ्याचा वेग आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेला, त्यामुळे नक्कीच फलंदाज सुद्धा विचार करत असतील आपण जर जास्तीत जास्त फटके ऑफ साईडला खेळले तर नक्कीच मोठ्या धावा मिळतील. ऑन साईडला खेळायचं असल्यास जास्त ताकद त्यांना खर्च करावी लागेल. यावेळी मात्र सुरेख असा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक तेथे आहेत. अभिषेक चेंडूला फील्ड करतील, परंतु तो थकवा दोन्ही फलंदाजांच्या अंगामध्ये दिसतोय. 2 धावाचा त्यांनी प्रयत्न देखील केलेला नाहीये. केवळ मिळेल 1 धाव. 36 ऑन दी बोर्ड. नक्कीच चौथा चेंडू असेल. यावेळी भूषणने आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतात. होते मिसफील्डचं रूपांतर मात्र नक्कीच इथे 2 धावा तर आपल्याला पाहायला मिळते. 38 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे, नक्कीच थोडीशी दमट हवा आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी इथे खर्ची होणार आहे. नक्कीच जास्तीत जास्त पाणी पिणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, आपल्या शरीरातील पूर्ण ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळतो. एक विकेट ट्रॉफीचा आकर्षक षटकार, 6 धावा. जॅक्वेस कॅलिसची आठवण करून देणारा हा पूर्णपणे बॅकफुटला गेले आणि आपल्या शरीरातील पूर्ण ताकद त्या चेंडू मागे. 6 धावा, षटकार. 6 धावांशी धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. 44 ऑन दी बोर्ड. यावेळी ना षटकारास मात्र प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज होत आहेत बाद. फुलटॉस चेंडूवर भूषण मात्र स्वतःवर नाराज दिसत आहेत. येते या सामन्यातील पहिले विकेट. कम ऑन डीजे. ज्या पद्धतीची फलंदाजी केल्या, जबरदस्त फलंदाजी. जवळजवळ 3 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 25 धावा त्याने वसूल केल्या. आणि कुठे ना कुठे UIC सिनियर संघ एका चांगल्या सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच एक चांगली सुरुवात. इथे मात्र त्यांच्या विपक्ष प्रकाश स्पोर्ट्स संघाला मात्र पहिल्या विकेटसाठी 4थ्या ओव्हरची वाट पाहावी लागली. आता हे निर्णायक शेवटचं षटक असेल पहिल्या डावातील. हे षटक हाणामारीचं षटक म्हणून नक्कीच ओळखलं जातं. ते हे षटक क्रिकेटच्या भाषेमधील मारझोडीचं षटक. एकतर या षटकामध्ये विकेट्स येतील अथवा धावा जातील असं हे षटक पाहावं लागेल. कशा पद्धतीने गोलंदाज हे षटक हाताळेल. नव्याने आलेला बॅटर मोहित. सचिन पालेकर आलेले आहेत गोलंदाजीसाठी. स्लॉग वर टाकण्यासाठी मात्र सचिन सज्ज होतोय. इथे मात्र खूप सुरेख असा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचे खेळाडू जलद गतीने त्या चेंडूवर येत आहेत. 2 धावा घेतील का? मैदानाच्या आतमध्ये फ्रेश लेग्स आहेत मोहित याचे, त्यामुळे नक्कीच या 2 धावा पूर्ण होतील. जबरदस्त फटका खेळलाय. म्हणजे क्रिकेटमधील कॉपी बुक पद्धतीचा चेंडू आपल्या बॉडी पर्यंत येऊन देणं आणि त्यानंतर तो चेंडू जमिनीलगत खेळणं. यावेळी मात्र पुढे सरसावून मारलेला फटका. या फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी वाटली. तो थकवा स्पष्टपणे प्रशांतच्या बॅट मधून जाणवला. सुरुवातीपासून या रखरखत्या उन्हात ते खेळ करीत आहेत, त्यामुळे नक्कीच परंतु कौतुकास पात्र देखील असतील. अजूनपर्यंत ते किल्ला लढवित आहेत.
यावेळी मात्र एक जोरदार टोला लगवण्याच्या तयारीत मोहित. मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला मिळेल फक्त एक धाव. या एका धावेची संघाची धावसंख्या जर पाहिली तर 48 अशी धावसंख्या ऑन दी बोर्ड. प्रथम फलंदाजी करीत असताना UIC सिनियर संघ यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हर रिझन मध्ये फटका खेळायचा होता. फटका चुकलाय, हुकलाय, गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चला टॉस साठी यायचंय. नेक्स्ट टी प्लीज. या दरम्यान मात्र काय जबरदस्त फटका सजवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. पाहावं लागेल, एक धाव तर तिथे परिपूर्ण केली जाते. केवळ एकाच धावावर समाधान. प्रशांतच्या अंगात तर ते बळ राहिलेलं नाहीये. तसंच काहीच चित्र. शेवटचा चेंडू असेल, माफ करा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. एक चेंडू, माफ करा, एक चेंडू शिल्लक असेल. यानंतर मात्र मोठा हिट, बिग हिट पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दुसरी विकेट या सामन्यातील. 5 षटकांचा खेळ मात्र पहिला डाव संपुष्टात येतोय आणि 50 धावा विजयासाठी असतील प्रकाश स्पोर्ट्स साठी. धन्यवाद. घेऊयात एक कंट्रीचा ब्रेक. डीजे 1 मिनिट थांबायचं. डीजे डीजे चला. रॉयल स्पोर्ट्स मिया 11 आपणास विनंती असेल पुन्हा एकदा टॉस साठी यायचंय. रॉयल स्पोर्ट्स मिया 11, चला आपण लागलीच टॉस करून घ्यायचं आहे. जरा सहकार्य करा. यानंतर होणारा सामना नक्कीच रॉयल स्पोर्ट्स संघ त्यांचा विपक्ष मिया 11. एक मोठी झुंज आपण पाहू शकता. मिया 11चा जर विचार केला तर या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील विजेते आहेत. नक्कीच ते या स्पर्धेतील दुसरा सामना खेळतील. तर त्यांचा विपक्ष रॉयल स्पोर्ट्स मात्र नाणेफेक जिंकून आपला निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर कळवतील. वळूयात आपण मैदानाच्या दिशेने. नक्कीच 50 धावांचा एक विजयी लक्ष्य असेल प्रकाश स्पोर्ट्स संघासमोर. एक आखणं देखणं असं आयोजन आपण पाहत आहोत. खूप चांगल्या जर्सीज नक्कीच या स्पर्धेकरता
उपलब्ध आहेत. खूप चांगलं स्वरूप मात्र या स्पर्धेला प्राप्त झालेलं आहे. वानडोंगरी कांदिवली विभाग अंतर्गत खेळली जाणारी ही स्पर्धा ऑल इज वेल खूप चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन आपण पाहत आहोत. नक्कीच याच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच लाईव्ह थेट प्रक्षेपण युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून केली जाते. तर सर्वच प्रेक्षकांचं उपस्थित मालवणीकर बांधवांचं देखील हार्दिक आणि सहर्ष असं स्वागत असेल. एक खूप चांगलं मैदान, हिरवळ असलेलं मैदान मात्र आपल्या बेटीस. आता मुंबई जर राहिलं तर नक्कीच मुंबईमध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट जगामध्ये मुंबईत खेळलं जातं अशी क्रिकेटची ही पंढरी. आणि लेदर क्रिकेट बरोबरच जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. आत्ताचं क्रिकेट हे बारमाही क्रिकेट झालेलं आहे. पूर्वी 4 महिने पावसाचे थोडासा आराम असायचा, पण गेली 10-12 वर्ष जर पाहिलं तर रबर क्रिकेट सुद्धा सातत्याने खेळलं जातं. त्याच्यामुळे मुंबईचं क्रिकेट हे बारमाही क्रिकेट आहे. लेदर क्रिकेट झालं, टेनिस क्रिकेट झालं, हल्लीच्या काळात प्लास्टिक क्रिकेटच्याही स्पर्धा, लाख मोलाच्या स्पर्धा आपण पाहत असतो. बँड्रा विभागात नुकतीच झालेली लाख मोलाची प्लास्टिक क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. त्याचबरोबर पुढे जर गेलात आपण माहीममध्ये सुद्धा प्लास्टिक क्रिकेटच्या ओरम पद्धतीच्या स्पर्धा होत असतात. वरळी विभागात सुद्धा. आणि ओरम क्रिकेट तर टेनिस क्रिकेट तर मला वाटतं प्रत्येक विभागात चालूच असते. हल्लीच्या काळामध्ये रायगड त्याचबरोबर भिवंडीचं क्रिकेट जे आहे ते उज्ज्वल क्रिकेट आहे. कारण एकाच वेळी मला वाटतं तिथे 50 ते 60 ठिकाणी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा रविवारच्या दिवशी होत असतात. त्यामुळे आपण आजच्या घडीला जर पाहिलं ऑल इंडिया लेवलच्या ज्या क्रिकेट स्पर्धा चालू आहेत त्यामध्ये रायगड आणि भिवंडी तालुक्यातील जे खेळाडू आहेत ते जास्तीत जास्त संख्येने दिसून येतात. तर मुंबई क्रिकेटचा जर विचार केला तर आता फार कमी क्रिकेट खेळलं जातं. कारण हल्लीची जी पिढी आहे, एकतर मुंबईत मैदानं कमी झालेली आहेत, त्यात ओरम क्रिकेट फार दुर्मिळ झालंय. आणि नक्कीच ज्या ज्यावेळी ओरम क्रिकेट मैदानात खेळलं जातं त्यावेळी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात. कारण हल्लीची युवा पिढी जी आहे ते खास करून मोबाईलला आकर्षित झालेली आहे. आणि कुठे ना कुठे अशा दर्जेदार स्पर्धाचं आयोजन होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून येणारी जी पिढी आहे ती या खेळाकडे आकर्षित होईल. चांगलं आरोग्य त्यांनाही लाभेल. थोडंसं स्पीडअप करायचंय मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. 50 धावांचं विजयी लक्ष्य असेल. पुन्हाच एकदा वळूयात मैदानाकडे, करूया सहर्ष स्वागत समस्त क्रिकेट खेळाडू आणि बांधवांचं. सामन्याला होते सुरुवात. बॅटर महेश आणि किरण. गोलंदाजीसाठी मात्र मोहित. पहिला चेंडू. एक हायटेड गोलंदाज आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा बाउन्स त्यांना मिळालेला आहे पहिल्या चेंडूवर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा इरफान खान 7.2 मीटरची हाईट आहे त्याच्याकडे, फूटची. नक्कीच त्याची आठवण करून देणारा हा गोलंदाज. या दरम्यान चेंडू बराच वेळ हवेत होता, परंतु बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला खेळाडू सज्ज होते. खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड. झेलकडे ते गेले नाहीत, अन्यथा वन बाउन्स होऊन त्यांच्या मागे गेला असता. धावांचा केला जातो श्री गणेशा. इथे एक धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. मोहितचा हा तिसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा पाहायचा आहे. तिथे मिड ऑफला खेळाडू होते आणि तिथे एक धाव मात्र ते रोखू शकलेले नाही आहेत. 2 धावा ऑन दी बोर्ड. भारताकडून सुद्धा वेगवान गोलंदाज राहिले. हाईटच्या दृष्टीने ॲबी कुरुविल्ला, जवळजवळ 6.7 फूटची हाईट असलेला ॲबी कुरुविल्ला, जास्त उंचीचा खेळाडू. नक्कीच कुठे ना कुठे त्याची नोंद घ्यावी लागेल. या दरम्यान मात्र आकर्षक स्ट्रोक. तिथे कोणताही खेळाडू नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ 4. येत 4 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगली सुरुवात तुम्हाला करावी. इथे काय घडते, सॉफ्ट डिसमिसल. पुढचा दरवाजा उघडा ना मागच्या दरवाजातून झाल्या चोरी. फलंदाज होतोय त्रिफळाची. बसतोय पहिला झटका प्रकाश स्पोर्ट संघाला.
तर नक्कीच एका सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळाला. कारण फुलटॉस चेंडू होता, फलंदाज स्वतःवर नाराज असतील, वाईट सोडण्याच्या प्रयत्नात मात्र लेग स्टिक तिथे वेध घेतला गेला गोलंदाजाकडून आणि बसते एक पहिली विकेट. या षटकातील असेल शेवटचा चेंडू. 6 अशी धावसंख्या ऑन दी बोर्ड. फलंदाज प्रवीण ऑन स्ट्राईक असतील. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका सजवलाय जरूर, परंतु हातातून जणू काही साबण निसटावा तसा झेल मात्र इथे सुटला जातोय आणि तदनंतर मात्र आलेल्या 2 धावा. गोलंदाज नक्कीच नाराज असतील, परंतु 8 अशी धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्या खेळाडूचं कौतुक करीत असताना कर्णधार ही टीम वर्क आहे. टीम या शब्दाचाच अर्थ आहे टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. संघटितपणे येऊन नक्कीच कामगिरी करण्यासाठी झालेलं संघटन त्याला टीम म्हणतो. नक्कीच म्हणजे कौतुक करावं लागेल UIC सिनियर संघाचं. ज्या पद्धतीने त्याने धावा जमवल्या, पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने मोहित याने हाताळलं. भूषण मात्र आलेले आहेत गोलंदाजीसाठी. हा तोच भूषण आहे. नक्कीच फलंदाजी करत असताना 25 धावांची एक धडाके 5 खेळी ज्याने साकारली होती, तो आता मात्र सज्ज झालाय गोलंदाजी साठी. म्हणजे 45 धावांचं विजयी लक्ष्य असेल, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 24. कंपल्सरी चेसिंग करायची आहे, त्यामुळे पहिली बॅटिंग करणाऱ्या संघास 1 धावांचा बेनिफिट नक्कीच असेल. पाहावं लागेल. इथे मात्र चेंडू हवेत आहे. शॉट ऑफ गुड लाईन जरूर होता, तिथे कोणताही प्रयत्न केलेला नाहीये झेल घेण्यासाठी. आणि 2 धावा. आणि ऐरेलाही माहित आहे आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत आणि त्यांनी मात्र चेंडू स्वतःकडे येण्याची वाट पाहिली. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे, मैदानाची जी सीमारेषा आहे ना, जास्तीत जास्त 80 मीटर आणि कमीत कमी 60 मीटर असावी. आणि त्या नियमा अंतर्गत जी सीमारेषा आहे जवळजवळ 70 मीटर तरी असेल. थोडस मोठं मैदान आहे. या दरम्यान मात्र लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंच नक्कीच दंडित करतील. येतोय वाईड बॉल. धावसंख्या मात्र एका धावसंख्येने पुढे सरसावेल. 11 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगायोग आहे बघा. पहिलं षटक, एक चेंडू, एक विकेट, पुन्हा एकदा वाईट पाहायला मिळतोय. इथे अतिरिक्त धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाही एक योगायोग घडला होता. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघादरम्यान. धावसंख्येवर धाव होते 111, एक विकेट होती आणि घड्याळात वाजले होते 11 वाजून 11 मिनिटं. या अंकांचा योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा थोडेसे आउट ऑफ कंट्रोल राहिलेत भूषण. नक्कीच त्यांना ज्या दिशेला टप्पा टाकायचा आहे तो टप्पा टाकण्यात मात्र सुरुवातीच्या काही चेंडूवर अपयश मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 अशी धावसंख्या ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आलेल्या 2 धावा आणि त्यानंतर मात्र लागोपाठच्या आलेल्या 3 धावा नक्कीच महागात पडू शकतील. एक चांगले खेळाडू आहेत भूषण. नक्कीच त्याचा परिचय त्यांनी फलंदाजी करीत असताना करून दिला होता. गोलंदाजी थोडस अपयशी ठरतोय. कमबॅक करावा लागेल. यावेळी मात्र सूर्य कसं कमबॅक केलं, थोडासा वेग वाढवला, पिचिंग थोडीशी पुढे ठेवली. यष्टी रक्षकाकडनं मात्र थोडीशी होते चूक. मिळते 1 धाव. आणि धावसंख्या जर पाहिली 14 या धावसंख्येवर 50 धावांचा पाठलाग करीत असताना नक्कीच या मैदानाच्या आजूबाजूला कांदळवन अर्थात तिवराच्या झाडांचं संरक्षण आहे. या दरम्यान पुन्हा एकदा तीच चूक करतोय. अतिरिक्त वेग वाढवण्याचा प्रयत्न भूषण ऑफस्टिकच्या बाहेर फेकी करतोय चेंडूची आणि अजून एक अतिरिक्त धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. या षटकातील हा 4था चेंडू म्हणजे मोफतचा चौकार मी म्हणेन.
पुन्हा एकदा त्या चेंडूची झेरॉक्स कॉपी आपल्याला पाहायला मिळते. कॉपी आणि पेस्ट पद्धतीचा हा चेंडू येतोय वाईड बॉल. या षटकातील 5वा वाईड बॉल. नक्की थोडीशी निराश असतील कर्णधार, कारण ह्या चुका टाळता येण्यासारख्या आहेत. पण नक्कीच भूषणला इथे मात्र पुढील 4 चेंडू चांगला मारा करावा लागणार आहे. या दरम्यान मात्र काय कमालीचा स्ट्रोक तिथे सजवलाय, परंतु तितकाच दर्जेदार झेल तिथे टिपला जातोय. इथे मात्र फलंदाज प्रवीणची खेळी इथे संपुष्टात. बसतोय दुसरा झटका प्रकाश स्पोर्ट्स संघास. कम ऑन डीजे. नव्याने आलेले बॅटर्स धन्यवाद डीजे. तेजस असतील फलंदाजीसाठी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. जवळजवळ 9 चेंडूचा मारा या षटकात झालेला आहे. पाहावं लागेल. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका तिथे सजवला जातोय. ऐरे तिथे आहेत, परंतु चेंडूवर येण्याच्या आधी नक्कीच थोडासा मिसजस्ट केला. चेंडूच्या वर जाण्यास हरकत नव्हती, परंतु जास्त वाट पाहिली आणि त्याचं नुकसान त्याच्या संघाला झालंय 2 धावाच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या मात्र 2 धावाने पुढे सरकेल 18 या धावसंख्येवर. आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल होतोय. लॉंगॉनचा खेळाडू मात्र रिप्लेस होतोय काऊकॉर्नरच्या दिशेला. भूषणने आता मात्र कमबॅक केलाय. या दरम्यान स्लोअर कटरचा मारा तिथे मात्र खूप चांगला झेल तिथे पकडला जातोय. अजून एक विकेट भूषणच्या खात्यामध्ये ऍड होईल. तिसरा झटका बसतोय प्रकाश स्पोर्ट्स संघाला. कम ऑन डीजे. नक्कीच इथे शेवटचा चेंडू शिल्लक असेल. भूषणने ज्या पद्धतीने हे षटक हाताळलंय, थोडस संमिश्र असं षटक राहिले. जवळजवळ 5 वाईट चेंडूचा मारा त्याने जरूर केलाय, परंतु महत्वाचं काय तर त्याने 2 विकेट्स मिळवल्यात. नक्कीच कुठे ना कुठे त्यानेही कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. चेंडू गॅप मध्ये आहे, पाहावं लागेल. तिथे क्षेत्ररक्षण तर केलं जात आणि 2 धावाही वसूल केल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. षटकाची मात्र होते समाप्ती. पुन्हा एकदा घेऊन येऊया आपण डीजे मास्टरला. कम ऑन डीजे. 20. धन्यवाद डीजे. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा ऑन दी बोर्ड. 50 धावांचा पाठलाग करीत असताना म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची सरासरी देखील म्हणावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर म्हटलं तर एक चांगली गोलंदाजी सुद्धा म्हणावी लागेल, कारण 3 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. पाहावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 अशी धावसंख्या. नक्कीच गोलंदाजीसाठी गोलंदाजा यश मात्र दाखल होत आहेत. जर्सी क्रमांक 50 आणि त्याच धावांचं विजयी लक्ष आहे.
पाहायचंय कशा पद्धतीने हे षटक हाताळतील यश. किरणसाठी हा मात्र चेंडू काय कमालीचा चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. गोलंदाज यश यासकडून एक खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि तिथे मात्र फलंदाजाकडे या चेंडूवर देण्यासाठी कोणतंही उत्तर नव्हतं. पूर्णपणे नेस्तनाबूत केलंय. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त असा मारा पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू त्याच पद्धतीचा टाकलेला चेंडू, परंतु खूप चांगला स्ट्रोक मिड ऑफच्या दिशेला तिथे मात्र खेळाडू होते, परंतु खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ऑन क्रीज आपल्याला पाहायला मिळते. या धावा येणं फार गरजेचं आहे. जशी मुंबईची लाईफ लाईन रेल्वे आहे तशी क्रिकेटची लाईफ लाईन मात्र सिंगल डबल रन्स आहेत, त्या तुम्हाला घ्याव्या लागतील. तिसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा ओव्हर दी कव्हर रिझन पाहावं लागेल. डीप मध्ये खेळाडू आहेत. वन बाउन्स नंतर मात्र चेंडूची फेकी तिथे केली जाते. चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. थोडीशी मिसफिल्ड आणि मिसफिल्डचं रूपांतर तिथे मात्र 3 धावात होईल का? जोरदार अपील होत आहे. पंचांनी मात्र आपला हात आकाशाकडे नेलाय, म्हणजेच अर्थात इथे फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात मात्र प्रकाश स्पोर्ट्सला बसतोय चौथा झटका. आपण घेऊन येऊया तर डीजेचा हा सुमधुर संगीत. तर नक्कीच एक खूप चांगली धावसंख्या उभारताना इथे मात्र बॅटर अभिषेक धावचीत होत असताना त्याची जागा घेण्यासाठी मात्र तुषार आलेत ऑन क्रीज. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज यश आपल्या संघाला मात्र रनआउटच्या स्वरूपात का असेना चौथा चेंडू होता. स्लोवर ऑन पद्धतीचा थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज स्वतःवर नाराज असतील कारण हा फटका लगावण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्याकडे होता. वाईट सोडण्याच्या नादात चेंडू केलाय लेफ्ट. येतोय डॉट बॉल. 4 चेंडूत केवळ 4 धावा दिल्यात, याचं कौतुक करावं लागेल. या षटकातील 5वा चेंडू. या दरम्यान मात्र मोठा स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू मात्र तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेला वेगाने क्षेत्ररक्षक पुढे आलेत. जर्सी क्रमांक 17 तिथे मात्र थोडीशी कमकुवत फेकी आणि तिथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धावांचं विजयी लक्ष आहे, म्हणजेच 24 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा परंतु खूप चांगल्या गतीने टाकलेला चेंडू बीट केलाय फलंदाजाला. होते तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड. आता शेवटची 2 षटकं शिल्लक असतील. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा 24. कम ऑन डीजे. नक्कीच बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल टाकून प्रयत्नांचं बटन जर दाबलं ना मित्रांनो तर यशाचा सुंदर फोटो बाहेर निघतो. नक्कीच इथे दोन्ही बॅटर्सना प्रयत्न करावे लागतील, कारण 12 चेंडू तर 24 धावा. यशचं विशेष कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने 6 धावांचं षटक हाताळलं. मोहित आल्यात. फुलटॉस चेंडू होता. चेंडू हवेत आहे, परंतु गॅप मध्ये आहे.
तीन तीन क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या मधोमध पाहायला मिळतोय. विकेट ट्रॉफी चौकार, 4 धावा. या 4 धावांनिशी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. धावांचा पाठलाग ही खूप चांगल्या गतीने होतोय. पाहावं लागेल, 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. फटका थोडासा मिसटायमिंग झाला होता, परंतु वेग इतका प्रचंड होता. मिसटायमिंग स्ट्रोक देखील गॅप मध्ये गेला वेगाने. यावेळी पुन्हा एकदा ती चूक करतायत गोलंदाज. फुलटॉस चेंडू, भूषण तिथे आहेत. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण जरूर केलंय, परंतु कमकुवत फेकी आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावात आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच इथे मोहितच्या पहिल्या 2 चेंडूवर बॅटर्सने हल्ला ठेवलाय. बॅटर सलामीचा फलंदाज अजूनही क्रीजवर आहे. नक्कीच या संघातील एक महत्वाचा फलंदाज आहे आणि त्यालाही माहिती आहे गोलंदाजाला आपण पहिल्या चेंडूपासून दबाव ठेवला पाहिजे. यावेळी मात्र फुटवर्कचा वापर केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड, भूषण तिथे आहेत, परंतु चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. 2 धावा तिथे परिपूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा इथे परिपूर्ण केल्या जातील का? इथे मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच या सीमारेषेच्या बाहेर, परंतु भूषणचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने फील्ड केलं, फार वेगाने ते चेंडूकडे गेलेत, परंतु 4 धावा ते काही रोखू शकलेले नाहीयेत. आणि या 4 धावांनिशी मात्र संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 रन्स ऑन दी बोर्ड. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. बॅटर किरणचं कौतुक करावं लागेल. सलामीपासून अजूनही तो खेळपट्टीवर आहे आणि ज्या पद्धतीने 19 धावांची नाबाद खेळी तो साकारतोय, पाहावं लागेल. ही विकेट अतिशय महत्वाची असेल. या दरम्यान पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला भूषण आहेत. खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय, थोडीशी मिसबॅलन्स झाले. 2 धावा तिथे परिपूर्ण केल्या जातील आणि 2च धावावर समाधान. धावसंख्या 38, 38 धावा, 12 धावांची गरज. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 8. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. आज या स्पर्धेतील आपण जर दुसरा सामना पाहिला तर नक्कीच UIC इमर्जिंग संघ 6 धावांचा बचाव केला होता. तसाच काहीसा सामना इथे रंगत असताना यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, चेंडू नक्कीच गॅप मध्ये आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. फेकी मात्र दर्जेदार जरूर राहिले आहे, परंतु वेग कमी होता. आणि तदनंतर मात्र घेतलेल्या 2 धावा अतिशय महत्वपूर्ण ठरत आहेत. धावसंख्या 40 रन्स ऑन दी बोर्ड. आता केवळ 10 धावांची गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 7. कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्हाला या धावा करायच्या आहेत. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र किरण या धावांना आकार देत असताना नक्कीच शेवट कोणत्या संघाचा गोड होईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला, त्याच खेळाडूकडे आणि तोच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय की काय? होय, नक्कीच 2 धावा मिळतील. म्हणजे मागचा चेंडू ज्याने पाहिला नसेल तर हा चेंडू पहा, तशाच पद्धतीचा त्याच धावा. या 2 धावांनिशी मात्र संघाचा षटक संपुष्टात येते. 42 धावा. आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. घेऊया एक डीजे ब्रेक. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे, धन्यवाद 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 डीजे. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. हॅलो 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 हॅलो. तर नक्कीच 6 चेंडू आणि निर्णायक 8 धावांची गरज असेल प्रकाश स्पोर्ट्स संघाला. आणि गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज राजेश दाखल झाल्यात. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने तुषारने जे षटक हाताळलं होतं त्याची पुनरावृत्ती इथे करता येईल का राजेशला, याकडे सर्वांच्या नजरा असतील. पाहावं लागेल. एक बिग फाईट, काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामन्याला होते सुरुवात. आणि इथे मात्र कटरचा वापर केला जातोय. भूषण तिथे आहेत, परंतु 2 धावा रोखू शकतील का नाही. चेंडूची फेकी मात्र जलद गतीने येणं फार गरजेचं होतं इथे, आणि तिथे थोडीशी चूक करतोय भूषण. 2 धावा तिथे मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचा धावफलक 44 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता केवळ 6 धावांची गरज असेल. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू मात्र टाकला होता. गोलंदाज राजेश यांनी लेग कट्टरचा मारा केला होता आणि त्याला नक्कीच बॅटर तुषारने चांगलं उत्तर देखील दिलं होतं. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे खूप गरजेचं असेल. ते मात्र थोडस गलतीचे मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 मध्ये 6 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. इथे मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न राजेश कडून केला जरूर जातोय, परंतु नक्कीच लेगस्टिकच्या बाहेर अतिरिक्त धाव. आता 5 मध्ये 5 बनवायचे आहेत. फलंदाज थोडेसे नक्कीच बिंदास असतील, कारण त्यांनाही ठाऊक आहे प्रत्येक चेंडूवर 1 धाव घ्यायची आहे. या दरम्यान पुन्हा एकदा ती चूक करतायत राजेश. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू या षटकातील. या चुका नक्कीच आपल्याला परवडणारा नाही आहेत, कारण आपल्या खिशात आधीच पैसे कमी आहेत आणि खर्च आपल्याकडून जास्त केला जातोय. लागोपाठचा तिसरा चेंडू वाईट येतोय की काय जोरदार अपील इथे पाहायला मिळतोय, परंतु पंचांनी काही दाद दिलेली नाहीये. लागोपाठचा येतोय हा तिसरा वाईट चेंडू. आणि नक्कच 47 धावसंख्या ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. आता केवळ 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. आक्रमक फील्ड तर सेट केलंय, परंतु डॉट चेंडू काही येत नाहीये. या दरम्यान मात्र मिस्टामिक स्ट्रोक, परंतु इथे आलेली एक धाव अतिशय महत्वपूर्ण आणि ती धाव येते. आता केवळ मला वाटतं 2 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 4. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. इथून डॉट चेंडू फार गरजेचं आहे, कारण अभि नाही तो कभी नाही ही स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही जवळजवळ 1 वर्ष वाट पाहता आणि तदनंतर तुम्हाला संधी मिळत असते. पुन्हा एकदा 1 धाव आणि तिथे मात्र 1 धावेचं रूपांतर 2 धावात होत असताना आणि इथे मात्र विजयावर शिक्कामोर्तब होत आहे प्रकाश स्पोर्ट्स संघाच्या वतीनं. आणि नक्कीच हा संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल होतोय. वेल प्लेड UIC सिनियर संघ, आपण देखील खूप चांगली लढत नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या एक्स्ट्रा धावसंख्येवर तुम्हाला कुठे ना कुठे आळा घालावा लागणार. नक्कीच दर्जेदार खेळ तुम्ही सुद्धा केलेला आहे. क्षेत्ररक्षणात मात्र खूप चांगली सुधारणा करावी लागेल. कौतुक करावं लागेल. प्रकाश स्पोर्ट्स संघ खूप चांगल्या पद्धतीने या धावांचा तुम्ही पाठलाग केलाय. किरणचं यात नक्कीच विशेष मोलाचं योगदान राहिलंय. 26 धावांचं नाबाद खेळी. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने त्याने ही खेळी साकारली नाही. आपल्या संघाला मात्र खूप चांगल्या पद्धतीने विजय
मिळवून दिला. अभिनंदन किरण आणि संपूर्ण टीम.